प्रभातासाठी का व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक तुम्ही सगळेजण आणि तुमचे कुटुंबीय. ज्ञानेश्वरनं त्याच्या बोलण्यामध्ये सांगितलं की त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली कार्यक्रमावर उशिरा झाल्यामुळे. पण ज्ञानेश्वर, तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुम्ही दिलगिरी व्यक्त करायचं काम नाही, तुम्ही एवढं मोठं काम करत आहात, कोणाच्याही लक्षात नाही की सत्कार सन्मान अनेक कार्यक्रमामध्ये होतो, अनेक लोकांचा होतो. नितीन सरांचं आगमन झालेलं आहे, सगळेजण आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ टाळ्यावाजवी. तर प्रत्येक वर्षी गेल्या 6 वर्षापासून आम्ही पाहतो की ज्ञानेश्वरची या कार्यक्रमाच्या बाबतीत जेवढी धडपड असते हे अनेक जण अनेक लोकांच्या पुढाऱ्याच्या वेगवेगळ्या लोकांचे सत्कार करतात, पण हा आगळा वेगळा कार्यक्रम मनापासून कोण करीत असेल. आम्ही जरी त्याच्या टीम मध्ये असतो ज्ञानेश्वर, त्याचं पण सगळ्यात जास्त पुढाकार सगळ्यात जास्त तळमळ ही ज्ञानेश्वरची असते. याचं सगळं श्रेय मी तरी ते एकट्या ज्ञानेश्वरला देईल. आपण भुसारे सरांनी सांगितल्याप्रमाणे जी सूचना केली की आजी माजी सैनिकाला सुद्धा बोलवा. आपण निश्चितच कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सगळ्यांची माहिती घेऊ, त्यांची यादी करू, त्याचं एक रजिस्टर ठेवू आणि आजी माजी सैनिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भुसारे तर पुढच्या वर्षीपासून आपण 100% कार्यक्रम घेऊ, चांगल्या कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू. यादव साहेबांनी सांगितलं की प्रत्येक हा सैनिक असला पाहिजे. मधून तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी 15-20 वर्षाच्या अगोदर इस्रायलमध्ये एक नियम आहे की तिथं कोणाचाही मुलगा असला तो त्याचं वय 18 वर्ष झालं की त्याला सैनिकी शिक्षण हे कंपल्सरी घ्यावंच लागतं. 20 वर्षाची मुलगी झाली की तिला सुद्धा सैनिकी शिक्षण घ्यावं लागतं. या सैन्यात 2 वर्ष काढावेच लागतात. हा तिथला नियमच आहे. त्याच्यामुळे इस्रायल देशामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक माणूस, आज जे तुम्ही इथं दीप प्रज्वलन करण्यासाठी 5-6 जण माझे बंधू आले होते, त्यांची बॉडी पाहिली, बाकी त्यांची बॉडी पाहिली की लागलीच ओळखू येतात की हे सैनिक आहे म्हणून. तसं इस्रायलमध्ये जर पाहिलं ना तर 80 वर्षाचा माणूस सुद्धा एकदम तुमच्यासारखाच एकदम तंदुरुस्त दिसतो. आणि मी गेलो होतो त्यावेळेस, आता त्याच्यानंतर 15-20 वर्ष झाली त्या गोष्टीला, किती युद्ध त्याच्यानंतर झाली माहित नाही, पण त्यावर 17 युद्ध झाले होते. इस्रायल देश हे फक्त आपल्या 2 नागपूर आणि नांदेड जिल्ह्या एवढा पण नाही देश. त्याची लांबी 90 किलोमीटर आहे, रुंदी 60 किलोमीटर आहे. तर 17 हल्ले झाले होते, पण 17ही निवडणुका 17ही ते लढायामध्ये ते जिंकले गेले. कशामुळे तर प्रत्येक माणूस तिथला जवान आहे, तिथला तंदुरुस्त आहे आणि प्रत्येक जण ज्यावेळेस लढाईची वेळ येते तर प्रत्येक जण रायफल घेऊन तुमच्यासाठी सीमेवर जाऊन उभं राहतो. तर मी जास्त वेळ घेत नाही, बराच वेळ झालेला आहे तुम्हाला. मीच पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो ज्यानेकर तुमची आणि सगळ्या आमच्या जवान बंधूची. मला यायला उशीर झाला. मी कधीच भुसारे सरांना सांगितलं तसं एकही मिनिट किंवा 10 मिनिट ही कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा येत नाही, पण तिकडे नितीन लोड सरांचा सत्कार होता वाढदिवसानिमित्त, म्हणून त्या कार्यक्रमाला गेल्यामुळं मला इथं यायला थोडासा उशीर झाला. तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि जास्त उशीर झाल्यामुळे इथंच थांबतो. आपण नंतर दरवर्षी भेटत जाऊ हे निश्चित.